नर्मदे हर 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 नर्मदे। हे धानावाड गाव आहे। येथील हे 12 ज्योतिर्लिंग आश्रम आहे। आणि आम्ही रात्री इथेच येणार होतो आश्रमामध्ये, पण बाद्रा भान या ठिकाणीच उशीर झाला होता आम्हाला यायला, म्हणून आम्ही तिथेच आश्रमात मुक्काम केला। नर्मदे हर। पण कुठली गोष्ट घटना घडते त्यामागे काहीतरी कारण असतं, आणि कुठली गोष्ट होते ती चांगल्यासाठी होते। काल आम्हाला इथे ह्या आश्रमात यायचं होतं, परंतु आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला। 3 किलोमीटर आम्ही इकडे येऊ शकलो असतो, कारण अंधार नव्हता पडलेला। पण आम्ही ज्या आश्रमात थांबलो होतो त्या आश्रमामध्ये एका सिद्ध पुरुषाची आमची भेट झाली, आणि खूप छान वाटलं त्याच्यामुळे। कारण ते महाराज सिद्ध पुरुष यांचं मी यूट्यूबला 2-3 वेळेस बघितलं होतं, ऐकलं होतं, आणि मला त्याच वेळेस वाटत होतं की आपल्याला त्यांची भेट होणार नाही, आणि योगायोगाने ती मैयाने घडवून आणली। त्याचं असं झालं, काल आम्ही ज्या आश्रमात गेलो होतो तिथे ते सिद्ध पुरुष होते, आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते कितीतरी महिने मैयामध्ये थांबलेले होते बोटीने, एका छोट्या नावेमध्ये, आणि ते जमिनीवर उतरलेच नाही। आणि त्यांना खूप जणांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही आश्रमात चला, पण ते यायला तयार नव्हते। त्यांना भोजन प्रसादी मिळो अगर ना मिळो तरी त्यांना तिथे पुरवली जायची भोजन प्रसादी, आणि पावसामध्ये उन्हामध्ये भर ते तिथे नावेमध्ये थांबायचे, बसलेले असायचे त्यांची योग साधना करत। आणि मी हा व्हिडिओ बऱ्याच वेळेस बघितला होता त्यांचा। ते महापुरुष आता काही दिवसापूर्वी त्या आश्रमामध्ये आलेत, त्यांना मी प्रत्यक्ष बघण्याचा योग मला आला। खूप छान वाटलं। त्यांचं दर्शन होणार होतं, म्हणून आम्ही या पुढच्या आश्रमामध्ये नाही आलो। म्हणून कुठलीही गोष्ट घडणार असेल त्यामागे काहीतरी उद्देश असतो, असं सहजासहजी काहीही घडत नाही आयुष्यामध्ये। नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदे हर 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 नर्मदे। ह्या परिक्रमेमध्ये अशा बऱ्याच काही घटना घडल्या की त्या मैयाने घडवून आणल्या, असं मला नेहमी सारखं वाटतं। मला जे अध्यात्माचं ज्ञान असलेले लोक भेटलेत रस्त्याने, त्यांचा सहवास भेटला, त्यांच्याकडनं मला खूप काही सत्संग घडला, आणि घडत पण आहे। म्हणून जो होता है वो अच्छे के लिए होता है। हर हर नर्मदे। आपल्याला ज्या घटना घडतात त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार असतं, म्हणून त्या घडत असतात, आणि त्यातून आपण काहीतरी शिकायचं असतं आयुष्यामध्ये। म्हणून कुठल्याही गोष्टीला दोष न देता आपण त्या पॉझिटिव्ह विचाराने स्वीकारल्या पाहिजे। नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदे हर 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 नर्मदे। आज दिनांक
25/2/2025 आज आमच्या परिक्रमेचा 100वा दिवस. आणि आम्ही सकाळी 6:30 वाजता बांद्राभान या आश्रमातून निघालो परिक्रमेला सुरुवात करायला. आनंदात निघालो, उत्साहात निघालो. खूप छान वाटतंय. नर्मदे हर 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 नर्मदे. आणि आम्ही ज्या आश्रमामध्ये होतो तो आश्रम हा संगम तीरे होता. तवा नदी नर्मदा मैयाला येऊन मिळते. ह्या संगमावर असल्यामुळे का काय माहिती, पण मला तिथे रात्री खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि शांत झोप पण लागली. तिथे खूप छान वाटत होतं. नर्मदे हर 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 नर्मदे. हा गोंदरी घाट आहे, मालाखेडी नर्मदापुरम. नर्मदे हर 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 नर्मदे. नर्मदे हर 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 नर्मदे. आम्ही आता नर्मदापुरम इथे आलेलो आहोत. आता सेठानी घाट या ठिकाणी निघालो आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता सेठानी घाटावर आलेलो आहोत. नर्मदे हर 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 नर्मदे. नर्मदा मैया की जय. जय हो नर्मदा मैया. हे नर्मदापुरमचं हनुमान मंदिर आहे. जय श्रीराम. नर्मदे हर 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 नर्मदे. आम्ही नर्मदापुरम या ठिकाणी सेठानी घाटावर गेलो होतो. मला हा घाट बघण्याची खूप उत्सुकता होती आणि आज ती पूर्ण झाली. मस्त छान वाटलं हा घाट बघून. नर्मदे हर 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 नर्मदे. आणि या घाटाच्या ठिकाणी आमचा आश्रम होता. तिथे आमची भोजन प्रसादी झाली. आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि निघालो पुढे परिक्रमेसाठी. नर्मदे. खूप सुंदर घर आहे, त्याच्यामुळं खूप शांती मस्त वाटलं एकदम. नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे. हे खेडापती जय माता दी मंदिर आहे आणि
आत्ताच आम्ही इथे चहा प्रसादी घेतली, छान वाटलं, खूप शांती, एकदम शांती मिळाली तिथे. सुंदर घर. आता आम्ही 3 किलोमीटर एक गाव आहे तिथे जाणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे.